चला रे, गुड मॉर्निंग मित्रांनो. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण महत्वाचे पुरस्कार पाहणार आहोत. महत्वाचे पुरस्कार याच्यावरती एक मार्क फिक्स म्हणजे फिक्स आहेच. फक्त एवढे दिलेले इथले पुरस्कार व्यवस्थित करायचे आणि एक मार्क आपला फिक्स करून घ्यायचा मित्रांनो. बघा, वेळ न घालवता आपण पुरस्काराला चालू करू. बघा, महत्वाचे पुरस्कार आहेत मित्रांनो. पहिलाच महत्वाचा पुरस्कार आपण बघतोय, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024. बघा मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024. बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 याच्यावरती प्रश्न तुम्हाला अगोदर विचारलेले आहेत. बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 चा कुणाला भेटलाय? तर मित्रांनो, हा पुरस्कार भेटलाय ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना. कोणाला भेटलाय? ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना. कळलं? ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय. बघा, कोणी दिला? तर तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 20 मार्च 2025 रोजी याची घोषणा केलेली आहे. बघा मित्रांनो, हा पुरस्कार आपल्या राज्याचा महत्वाचा पुरस्कार आहे. त्या दृष्टिकोनातून तो पुरस्कार कोणाला दिलाय हे माहित असणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र भूषण या पुरस्कारावर प्रत्येक परीक्षेला प्रश्न आहे. बघा पुढं, सुतार यांना वयाच्या 100व्या वर्षी हा पुरस्कार मिळालेला आहे. कितव्या वर्षी? वयाच्या 100व्या वर्षी. बघा, या पुरस्काराचे ते 21वे मानकरी ठरले आहेत. म्हणजे कितवे व्यक्ती आहेत रे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणारे? 21वे. कितवे आहेत? 21वे. पुढे बघा, राम सुतार यांचा परिचय बघा. राम सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 गोंदूर जिल्हा धुळे येथे झालेला आहे. बघा, ते एक ख्यातनाम भारतीय शिल्पकार आहेत. काय त्यांचं क्षेत्र कोणतं आहे असा जर प्रश्न विचारला, क्षेत्र, तर काय आहे त्यांचं क्षेत्र? ते शिल्पकार आहेत. ते काय आहेत? शिल्पकार आहेत. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यांचं क्षेत्र कोणतं आहे? ते शिल्पकार आहेत मित्रांनो. बघा पुढं, बघा, जन्म धुळ्यात झालाय म्हणजे धुळे. बघा पुढं, बघा, गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर हा जगातील सर्वात उंच जो पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या पुतळ्याची निर्मिती कोणी केलेली? राम सुतार यांनी केलेली आहे. कळलं? पुढे बघा, अजून एक त्याने पुतळा बनवला होता बघा. बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेला 108 फूट कुणाचा पुतळा? तर तो केम्पेगौडा. त्यालाच स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणतात. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणजेच केम्पेगौडा यांचा पुतळा त्यांनी बनवलेला आहे. महत्वाचा आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर त्याची उंची आहे. बघा, राम सुतार महत्वाचे 100व्या वर्षी त्यांना हा पुरस्कार दिलाय. ते 21वे व्यक्ती ठरलेत. कळलं? 21वे व्यक्ती ठरलेत. एवढं ध्यानात ठेवा. शिल्पकार आहेत ते. पुढे बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार याच्या संबंधित बघा, हा महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्या कॉन्टेस्टने प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? त्यात ऑप्शन्स असू शकतात: भारतरत्न, पद्मभूषण, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण. कळलं का? तर कोणता आहे? महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पुढे बघा, पुढील क्षेत्रामध्ये दिला जातो तर साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, सामाजिक कार्य, पत्रकारिता, सार्वजनिक प्रशासन आणि आरोग्य सेवा यात जे उल्लेखनीय कार्य करतं त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला जातो. बघा, स्थापना 1995 ला. या पुरस्काराची स्थापना झाली 1995 ला. कळलं? मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी. आणि पहिला पुरस्कार कोणाला मिळाला होता? महाराष्ट्र भूषण हा पहिल्यांदा पुरस्कार कोणाला मिळाला होता? पहिली अशी कोण व्यक्ती होती की त्यांना पुरस्कार मिळाला होता? पु ल देशपांडे होते. पु ल
पु ल देशपांडे मित्रांनो. कोण होते? पु ल देशपांडे हे पहिले पुरस्कार विजेते होते. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जिंकणारे पहिले व्यक्ती कोण तर पु ल देशपांडे होते. पुढे बघा 1995 ला सुरुवात झाली, ही तारीख महत्वाची ध्यानात ठेवा. पुढे बघा हे बघा स्वरूप काय बघा, ह्या पुरस्काराचं स्वरूप 25 लाख रुपये. या पुरस्काराचं स्वरूप काय? 25 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह आणि प्रशस्ती पत्रक दिलं जातं. 25 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्ती पत्रक दिलं जातं. पुढे बघा पहिले विजेते आपण मागाशी बघितलं होतं पु ल देशपांडे. साहित्य त्यांचं क्षेत्र होतं 1996 ला. पहिल्या महिला विजेता लता मंगेशकर. पहिल्या महिला विजेते हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कळलं? लता मंगेशकर आहेत. निवड समिती अध्यक्ष कोण असतात रे? निवड समितीचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री. कोण असतात? मुख्यमंत्री. बघा मागील काही विजेते बघा 17वा 18वा 19वा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा 17 विजेते होते बाबासाहेब पुरंदरे साहित्य क्षेत्रात. 18व्या विजेता होत्या आशा भोसले संगीत. पुढे बघा अप्पासाहेब धर्माधिकारी समाज प्रबोधन. आणि लेटेस्ट गेल्या वर्षी 2023 ला मिळालाय, कोणाला मिळालाय? अशोक सराफ यांना मिळाला. नाट्य चित्रपट सृष्टीतले आहेत ना अशोक सराफ, अभिनेते आहेत. कळ? त्यांना 20वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला होता. बघा पुढं बघा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. हाही महत्वाचा पुरस्कार आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हाही खूप महत्वाचा पुरस्कार आहे. बघा बघा विजेते कोण आहेत? 2025 च्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 चे विजेते आहेत नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आहेत. कळ? बघा वितरण कधी झालं? 1 ऑगस्ट 2025 मध्ये 25 रोजी, म्हणजे लोकमान्य टिळकांची 105वी पुण्यतिथी होती. त्या दिवशी वितरण झालेला हा पुरस्कार दिलेला आहे. बघा या पुरस्काराचे कितवे मानकरी ठरलेत? गडकरी कितवे आहेत? 43वे मानकरी ठरलेत. कळ? विचारला जाऊ शकतो कितवे मानकरी आहेत, कितवे व्यक्ती आहेत, कितवे आहेत ते? 43वे. पुढे बघा पुरस्काराची स्थापना बघा 1 ऑगस्ट 1983 ला झाली. पुरस्काराची स्थापना 1 ऑगस्ट 1983 ला झाली. देणारी संस्था कोणती? बघा लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे. बरोबर आहे. बघा आता लेटेस्ट कुणाला मिळेल पुरस्कार हे माहित असणं आपल्याला गरजेचं आहे, कारण की पेपरला कधी कधी मागचं पण विचारतात. आता सध्याच सगळ्यांना माहित असतं, मग चकवा देण्यासाठी पेपर सेटर काय करतो? मागचा विचारतो. मग त्या दृष्टिकोनातून आपण आपली तयारी असली पाहिजे. बघा 41वा 2023 चा 41वा 2023 चा नरेंद्र मोदी यांना मिळाला होता. आणि 42वा 2024 चा सुधा मूर्ती यांना मिळाला. हे 2 नावं ध्यानात ठेवा. हे 2 नावं, बाकीचे काय ध्यानात ठेवण्याची गरज नाही. 41वा नरेंद्र मोदी यांना आणि 42वा सुधा मूर्ती यांना. कळलं? बघा पुढं 39वा राजर्षी शाहू पुरस्कार. 39वा राजर्षी शाहू पुरस्कार 2025. बघा विजेता कोण आहेत त्याचे विजेता आहेत जब्बार पटेल. प्रख्यात चित्रपट व नाट्य दिग्दर्शक आहेत ते. प्रख्यात चित्रपट व नाट्य दिग्दर्शक जब्बार पटेल यांना 39वा राजर्षी शाहू पुरस्कार 2025 मिळालेला आहे. बघा देणारी संस्था कोणती आहे? राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर. कळलं? बघा या चित्रपटाची सुरुवात होती 1984 साली. पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1984 साली झाली. बघा हे एवढं महत्वाचं आहे आपल्याला. 39वा राजर्षी शाहू पुरस्कार कोणाला भेटला? डॉक्टर जब्बार पटेल यांना भेटला. हे महत्वाचं आहे. आणि त्याच्या अगोदरचं 38वा हे एक महत्वाचं आहे. 2024 चा पन्नालाल सुराणा यांना मिळाला. पन्नालाल सुराणा यांना मिळालेला आहे. कळलं? एवढ्या 2 गोष्टी व्यवस्थित ध्यानात ठेवा. आणि पहिला पुरस्कार कोणाला भेटला होता? भाई माधवराव बागल यांना. कळलं? पुढे बघा सांस्कृतिक विभागाच्या पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक विभाग आहेत त्या विभागांचे जे पुरस्कार आहेत
त्याची घोषणा झालेली आहे. आता ती कोणाकोणाला मिळेल बघा. देणारी संस्था कुठली आहे तर सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र सरकार. याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न येतो. कळलं? कोण आहे सांस्कृतिक देणारी संस्था? सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र सरकार. बघा महत्वाचे म्हणलं तर म्हणजे कुणाकुणाला हे पुरस्कार भेटले बघा. फी शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला भेटलाय? महेश मांजरेकर. व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे महेश मांजरेकरांना. महेश मांजरेकर. कळलं? महेश मांजरेकर. पुढे बघा व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मिळालाय मुक्ता बर्वे यांना. व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मुक्ता बर्वे. मुक्ता बर्वे. मुक्ता बर्वे यांना भेटलाय. बघा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला भेटलाय? अनुपम खेर यांना. अनुपम खेर यांना. पुढे बघा राज कपूर विशेष योगदान. बघा व्ही शांताराम जीवन गौरव, राज कपूर जीवन गौरव, असं जीवन गौरव दोन अभिनेते ध्यानात ठेवायचे. कसं? व्ही शांताराम मराठी म्हणल्यावर मराठी अभिनेता महेश मांजरेकर. राज कपूर जीवन गौरव म्हणल्यावर हिंदी अभिनेता होता राज कपूर म्हणल्यावर हिंदी अभिनेता अनुपम खेर आहे, असं ध्यानात ठेवायचं. पुढे बघा इथं पण मराठी असल्यामुळे मुक्ता बर्वे आणि इथं मराठी असल्यामुळं हिंदी असल्यामुळं काजोल देवगन. कळलं? आणि बघा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचाळे. भीमराव पांचाळे. भीमराव पांचाळे यांना भेटलाय. गझल गायक आहेत ते. आणि महत्वाचं काय? छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार विशाल शर्मा यांना भेटलेला आहे. कुणाला भेटलाय? विशाल शर्मा यांना भेटलाय. कुणाला भेटलाय? विशाल शर्मा यांना भेटलाय. कळलं? पुढे बघा व्यवस्थित पुरस्कार करायचे, व्यवस्थित पाठ करायचे. पुढे बघा विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 कोणाला मिळाला पुरस्कार? बघा महत्वाचा पुरस्कार आहे विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024. हा पुरस्कार देणारी संस्था मराठी भाषा विभाग महाराष्ट्र सरकार. बघा पुरस्कार्थी कोण आहेत? पुरस्कार्थी आहेत रावसाहेब रंगराव बोराटे. किती आहेत तर 14वे मानकरी. एवढं ध्यानात ठेवायचं. विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कुणाला भेटलाय? तर भेटलाय रावसाहेब रंगराव बोराडे यांना. कळलं? रावसाहेब रंगराव बोराडे यांना. कळलं? बघा पहिला पुरस्कार भेटला होता के ज पुरोहित यांना. के ज पुरोहित यांना. याच्या अगोदरचा 2023 चा कोणाला भेटला होता? डॉक्टर रवींद्र शोभणे यांना भेटला होता. कोणाला भेटला होता? डॉक्टर रवींद्र शोभणे यांना भेटला होता. महत्वाचा आहे दोन नावं ठेवायची, ध्यानात ठेवायची. विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार रावसाहेब रंगराव बोराडे आणि रवींद्र शोभणे. कळलं? पुढे बघा 18वा जनस्थान पुरस्कार. प्रश्न विचारलेला आहे या पुरस्कारावरती. 18वा जनस्थान पुरस्कार 2025. बघा देणारी संस्था कोणते? कुसुमाग्रज प्रतिष्ठान. एका वर्षाआड दिला जातो हा पुरस्कार. पुढे बघा जाहीर 27 जानेवारी 2025 ला केला आहे. महत्वाचं काय? पुरस्कार कोणाला भेटला ते महत्वाचं आहे. कोणाला भेटलाय? सतीश आळेकर यांना. कोणाला भेटलाय? सतीश आळेकर यांना भेटलाय. कळलं? सतीश आळेकर यांना. महत्वाचं आहे बघा जनस्थान पुरस्कार सतीश आळेकर. जनस्थान ध्यानात ठेवायचं, सतीश आळेकर एक नाव ध्यानात ठेवायचं. कळलं? जनस्थान आणि सतीश आळेकर. पुढे बघा 58वे विष्णुदास भावे गौरव पदक. 58वे विष्णुदास भावे गौरव पदक भेटलेलं आहे मित्रांनो नीना कुलकर्णी यांना. नीना कुलकर्णी यांना. ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. एवढं ध्यानात ठेवायचं. हे पुरस्कार कसे महत्वाचे आहेत, पण विचारला जातो प्रश्न कुठं? विष्णुदास भावे जीवन गौरव पुरस्कार कोणाला भेटला? नीना कुलकर्णी. जे महत्वाचे पुरस्कार आहेत ते डीप करायचे बरं का.
जे काय असे बरोबर नाही ते बरोबरच बघायचे, फक्त पुरस्कार कोणाला भेटला एवढं माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. कळ पुढे बघा. लता दीनानाथ मंगेशकर, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. गान सम्राज्ञी लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार वेगळा आहे आणि लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार वेगळा आहे. कळ बघा. देणारी संस्था मास्टर्स दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान. विजेते कोण आहेत बघा रे. कुमार मंगलम बिर्ला. विजेते कोण आहेत? कुमार मंगलम बिर्ला. कोण आहेत? कुमार मंगलम बिर्ला. पुढे बघा. छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार. हे एवढं नाव माहित असलं पाहिजे आपल्याला. आणि पहिला पुरस्कार आहे अनादि मी अनंत मी या विदा सावरकर यांच्या गीताला मिळालाय. छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार कोणाला भेटलाय? अनादि मी अनंत मी या विदा सावरकर यांच्या गीताला भेटलेला आहे. पुढे बघा. ह्याचं आपल्याला बाकीचं काय बघायचं नाही. पुरस्कार आणि पुरस्कार प्राप्त एवढंच आपल्याला पाहायचं आहे. पुढे बघा. मारुती चित्तमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार कोणाला भेटलाय? राहीबाई पोपेरे यांना भेटलाय. कोणाला भेटलाय? राहीबाई पोपेरे यांना भेटलेला आहे. बघा, त्या राहीबाई पोपेरे यांना बीज माता म्हणतात. त्यांनी असंख्य वाणांचे जी बीज आहेत ते संग्रहित केलेले आहेत, म्हणून त्यांना काय म्हणतात? बीज माता म्हणतात. बीज माता कळ महत्वाचा आहे आणि निसर्गमित्र पुरस्कार असल्यामुळं त्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. कुठलं? त्या अकोल्याच्या अहिल्यानगर मध्ये राहणाऱ्या आहेत. कळ पुढे बघा. कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार. आता बघा, या पुरस्काराचं महत्वाचं 2024 कुमार अंबुज हिंदी कवी आणि 2023 निलिम कुमार आसामी कवी. ही दोन व्यवस्थित नावं ध्यानात ठेवा. 23 आणि 24 ची. 23 ला निलिम कुमार आसामी कवी आहेत आणि 2024 ला कुमार अंबुज हिंदी कवी आहेत. त्यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे. पुढे बघा. गदी माडगुळकर पुरस्कार. हाही पुरस्कार महत्वाचा आहे. गदिमा पुरस्कार 2024 बघा कोणाला भेटलाय? आशा काळे, ज्येष्ठ अभिनेत्री, त्यांना भेटलेला आहे पुरस्कार. गदिमा पुरस्कार आशा काळे यांना भेटलेला आहे. पुढे बघा. आता बघा, पद्म पुरस्कार सर्वात महत्वाचं. आपल्या देशाचे सर्वात महत्वाचे पुरस्कार कोणते आहेत? तर पद्म पुरस्कार आहेत. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे 4 पुरस्कार आहेत. बघा मित्रांनो, पद्म पुरस्कार 2025 बघा. घोषणा कधी झाली? घोषणा झाली 25 जानेवारी 2025 ला. वितरण झालं 28 एप्रिल 2025 ला. कळलं बघा. पुरस्काराची स्थापना कधी आहे रे? 1954. ही तारीख एक व्यवस्थित ध्यानात ठेवा. ही तारीख व्यवस्थित ध्यानात ठेवा. 1954. शिफारस पद्म समिती असते, त्याचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान असतात. मान्यता कोण देतं त्यांना? पुरस्कारांना मान्यता कोण देतं? राष्ट्रपती देतात. ह्या फॅक्ट जरा ध्यानात राहू द्या. बघा, आता 2025 साली एकूण किती पद्म पुरस्कार दिलते? एकूण दिलते पद्म पुरस्कार 139. किती? 139. हा आकडा डॉट तुमच्या ध्यानात पाहिजे. किती? 139. कळ 139. बघा, 139चं वर्गीकरण कशा प्रकारे केलेलं आहे बघा मित्रांनो. 7 पद्मविभूषण आहेत. 7 पद्मविभूषण आहेत. त्यातले 19 पद्मभूषण आहेत आणि 113 पद्मश्री आहेत. 113 पद्मश्री आहेत. 139 पैकी 7 पद्मविभूषण आहेत, 19 पद्मभूषण आहेत आणि 113 पद्मश्री आहेत. कळलं? आणि बघा, त्यातल्या त्यात अजून म्हणलं तर 23 महिला आहेत एकूण, 10 परदेशी आहेत आणि 13 हा मरणोत्तर 13 जणांना पुरस्कार दिलाय. मरणोत्तर म्हणजे मेल्यानंतर त्यांचं कार्य उल्लेखनीय होतं, त्याच्या कार्याला स्मरून हा पुरस्कार परत मरणोत्तर दिला गेलेला आहे. बघा, 13 मरणोत्तर आहेत. कळलं? पुढे बघा, महत्वाचं एवढं 139, 7, 19, 113, 139, 7, 19, 113 विचारते. 7 पुरस्कार पद्मविभूषण 7 जणांना दिला, 13 जणांना पद्मभूषण दिला, परत किती?
19 जणांना पद्मभूषण दिला आणि 113 जणांना पद्मश्री दिला असं विचारतात. हे काय डीप मध्ये विचारणार नाहीत, महिला विचारतात 23 एवढं ध्यानात ठेवा. पण 7, 19 आणि 113 7, 19 आणि 113 व्यवस्थित ध्यानात राहू द्या. कळलं? पुढे बघा आता पद्मविभूषण विजेते कोण कोणाला पद्मविभूषण भेटला? किती जणांना मिळाला? 7 जणांना मिळाला. बघा पहिले दुव्वर नागेश्वर रेड्डी, हे वैद्यकशास्त्रात त्यांनी काम केलेलं आहे. तेलंगणा या राज्याचे ते रहिवासी आहेत. पुढे बघा न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर, सार्वजनिक व्यवहार त्यांचं क्षेत्र आहे आणि चंदीगड त्यांचा राज्य आहे. पुढे बघा कुमुदिनी रजनीकांत लाखिया कलाक्षेत्र आहे त्यांचं, गुजरातचे आहेत. कुमुदिनी लाखिया, कळलं? गुजरातच्या. पुढे बघा लक्ष्मी नारायण सुब्रमण्यम, त्यांचं क्षेत्र आहे कला आणि सुब्रमण्यम कोणत्या राज्याचे आहेत? तर कर्नाटक या राज्याचे रहिवासी आहेत. पुढे बघा MT वासुदेवन नायर यांना मरणोत्तर पुरस्कार भेटलाय, साहित्य आणि शिक्षण क्षेत्र आहे त्यांचं, केरळचे आहेत ते. आणि ओसामू सुझुकी हे जपानचे आहेत, त्यांनाही पद्मविभूषण भेटलेलं आहे. आणि महत्वाचं शारदा सिन्हा ह्या कला क्षेत्रातल्या त्या बिहारच्या, कळलं? शारदा सिन्हा. एवढे 7 जण व्यवस्थित ध्यानात ठेवायचे. हा पुढे बघा पद्मविभूषण विजेते, पुढे जाऊन पद्मविभूषण विजेते विचारतात. पद्मविभूषण विजेते त्याचे क्षेत्र आणि त्याचे राज्य जोड्या लावायला असा प्रश्न येऊ शकतो. अनंतनाग, कर्नाटक, असं म्हणजे जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो. त्यातले 4 नाव घेतात, इकडचे 4 नाव वर खाली करते, लावा जोडा म्हणतात. कळलं? त्या पद्धतीने प्रश्न विचारतात. बघा पद्मविभूषण विजेते यश सूर्यप्रकाश कर्नाटकचे आहेत, पत्रकारितेशी संबंधित आहेत. अनंतनाग कलाशी संबंधित आहेत, कर्नाटकचे रहिवासी आहेत. विवेक देबरॉय साहित्य आणि शिक्षणाशी संबंधित आहेत, दिल्लीचे होते ते. पुढे बघा जतीन गोस्वामी कलाक्षेत्र आसामचे आहेत. जोस चाको पेरियपुरम जोस चाको औषधाशी संबंधित आहे, केरळचे आहेत ते. कैलासनाथ दीक्षित इतर पुरातत्व, दिल्ली. मनोहर जोशी, बघा आता हे महाराष्ट्रातलं नाव आले, महाराष्ट्रात नाव आहे म्हणल्यावर महत्वाचं आहे, कारण की आपल्या महाराष्ट्रातल्या रिलेटेड व्यक्तींशी प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त असतात. कळलं? पेपर सेटरला काय माहिती पाहिजे? म्हणजे पेपर सेटरची अशी इच्छा असते की विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातले पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री विजेते माहित असणं गरजेचं आहे असं त्यांना वाटतं, म्हणून ते पहिल्यांदा प्रेफरन्स आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना देतात. कळलं? बघा मनोहर जोशी मरणोत्तर मिळालाय, सार्वजनिक व्यवहार, म्हणजे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते ना आपले. बघा महाराष्ट्र राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र. नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी तमिळनाडूचे आहेत. नंदामुरी बालकृष्ण कला आंध्र प्रदेशचे आहेत. नंदामुरी बालकृष्ण पद्मभूषण भेटलाय. PR श्रीजेश, आता बघा हे एक नाव महत्वाचं आहे. क्रीडाशी संबंधित महत्वाचं विचारते. क्रीडाशी संबंधित PR श्रीजेश कोणत्या खेळाशी संबंधित PR श्रीजेश माहिती? कमेंट करायचं सगळ्यांनी युट्यूबला. काय PR श्रीजेश कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? हॉकीशी संबंधित आहेत. हॉकीशी एवढं ध्यानात ठेवा. पुढे बघा पंकज पटेल गुजरातचे आहेत. पंकज उदास महाराष्ट्राचे आहेत. हे एक महत्वाचं नाव आहे, पंकज उदास, व्यवस्थित ध्यानात ठेवा. राम बहादूर राय पत्रकारिता उत्तर प्रदेश. पुढे बघा राम बहादूर राय उत्तर प्रदेश. साध्वी रितंभरा उत्तर प्रदेश. S अजित कुमार तमिळनाडू. शेखर कपूर, बघा आता शेखर कपूर महाराष्ट्राचे आहेत. हे व्यवस्थित नाव ध्यानात ठेवा. महाराष्ट्राचे शेखर कपूर. पुढे बघा मित्रांनो शोभना चंद्रकुमार कला तमिळनाडू. सुशील कुमार मोदी मरणोत्तर मिळालाय त्यांना,
बिहारचे होते ते. आणि विनोद धाम विज्ञान अभियांत्रिकी अमेरिकेचे ते विनोद धाम. बघा पुढं. आता बघा पद्मश्री विजेते, महाराष्ट्रातील प्रमुख पद्मश्री विजेते बघा. अच्युत पालव, अच्युत पालव कला क्षेत्रात आहे. अरुंधती भट्टाचार्य व्यापार क्षेत्र आहे. अशोक सराफ कला क्षेत्र आहे. अश्विनी भिडे देशपांडे कला क्षेत्र आहे. सुभाष शर्मा कृषी क्षेत्र आहे. बघा आता प्रश्न ह्याच्यावरती कसा विचारला जाऊ शकतो, जोड्या लावा या पद्धतीने विचारला जाऊ शकतो, किंवा खालीलपैकी कोणाला पद्मश्री पुरस्कार भेटला नाही या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. कळलं. मग बघा महत्वाची नाव आणि त्यांचे क्षेत्र. पुढे बघा विलास डोंगरे डोंगरे हा आरोग्य. वासुदेव कामत राहिल्यावर वासुदेव कामत कला. मारुती चितमपल्ली साहित्य. बघा चैत्राम पवार समाजकार्य. जसपिंदर नरुला कला, जसपिंदर नरुला कला. आणि राणेंद्र भानू मुजुमदार कला. व्यवस्थित एवढी नावं ध्यानात ठेवा. पद्मश्री पुरस्कार भेटलेली ही नावं आहेत. कळलं. व्यवस्थित ध्यानात ठेवा. पुढे बघा. आता बघा क्रीडा क्षेत्र एक महत्वाचं असते. त्याच्याही रिलेटेड प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा क्रीडा क्षेत्रात बघा सत्यपाल सिंह पॅरा ऍथलेटिक्स प्रशिक्षक आहेत, ते उत्तर प्रदेशचे आहेत. पुढे बघा आर अश्विन, माहिती आहे सगळ्यांना आर अश्विन, क्रिकेटपटू आहे, तमिळनाडूचा आहे तो, त्याचं राज्य विचारते. पुढे बघा आयएम विजयन फुटबॉल केरळचा आहे तो. आणि पुढं हरविंदर सिंग पॅरा तिरंदाज आहे, हरियाणाचा आहे तो. कळलं. व्यवस्थित नाव ध्यानात ठेवायचं, आपल्याला एकही मार्क घालवायचा नाही. पुढची घडामोड बघा. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 महत्वाचा आहे मित्रांनो. विजेते त्याचं विनोद कुमार शुक्ला, विजेते आहेत विनोद कुमार शुक्ला, हिंदी लेखक आहेत. विनोद कुमार शुक्ला कुठले आहेत तर हिंदी लेखक आहेत. बघा हा पुरस्कार मिळवणारे छत्तीसगडचे पहिले लेखक ठरले आहेत. हा पुरस्कार मिळवणारे छत्तीसगड मधील पहिले लेखक ठरले आहेत. पुढे बघा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित हिंदी भाषेतील 12वे लेखक आहेत. हे आपल्यासाठी महत्वाचं नाही. निवड समिती अध्यक्ष कोण होत्या, प्रतिभा रे, हे एक महत्वाचं आहे. महत्वाचं हे आहे विनोद कुमार शुक्ला 59वा ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते विनोद कुमार शुक्ला. आणि निवड समिती अध्यक्ष कोण होत्या, प्रतिभा रे. कळलं. आणि ते छत्तीसगडचे, हे महत्वाचं आहे, आणि पहिले लेखक आहेत छत्तीसगडचे. कळलं. पुढे बघा ज्ञानपीठच्या संबंधित जरा काही गोष्टी महत्वाच्या, कारण की ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्य क्षेत्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे, त्या दृष्टीने काही गोष्टी माहित असल्या पाहिजेत. बघा सर्वात जुना आणि सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार. बघा प्रश्न ह्याच्यावरती डायरेक्ट वन लाईन विचारला जाऊ शकतो की भारतातला सर्वात जुना आणि साहित्य क्षेत्रातील सर्वोत्तम साहित्य पुरस्कार कोणता आहे. कोणता आहे तर ज्ञानपीठ. कळलं. ज्ञानपीठ आहे. बघा ज्ञानपीठची स्थापना कधी झाली पुरस्काराची, 1961 ला. सुरुवात झाली 1965 ला. कळलं. देणारी संस्था आहे भारतीय ज्ञानपीठ साहू जैन कुटुंब. आणि पहिला पुरस्कार कोणाला मिळालाय, गोविंद शंकर कुरूप यांना भेटलाय. पहिला पुरस्कार कोणाला भेटलाय, गोविंद शंकर कुरूप यांना भेटलेला आहे मल्याळम भाषेत. पुढे बघा पहिले हिंदीचे मानकरी बघा सुमित्रा नंदन पंत. आणि पहिल्या महिला मानकरी, हे पण महत्वाचं आहे, पहिल्या महिला मानकरी आशा पूर्णा देवी बंगाली भाषेत. आशा पूर्णा देवी पहिली महिला मानकरी, आशा पूर्णा देवी, हे व्यवस्थित ध्यानात ठेवा. पुरस्कार सुरू झाल्यापासून सिंधी या भारतीय भाषेतील साहित्य अद्याप म्हणजे सिंधी या भाषेला बरं का अद्याप पुरस्कार भेटला आपल्याला नाही. हिंदी भाषेला आतापर्यंत 12 पुरस्कार लाभले. कळलं. अजून बघा पुढे महत्वाचं काय ह्याच्यासाठी बघा मागील काही विजेते. बघा 54वा कुणाला मिळालाय, अमिताभ घोष यांना मिळालाय इंग्रजी भाषेसाठी. 55वा भेटलाय अक्कितम नंबुथिरी यांना मल्याळम भाषेसाठी. पुढे बघा 56वा 2021 साली नीलमणी फुकन आसामी भाषेसाठी त्यांना भेटलेला आहे, नीलमणी फुकन. पुढे बघा 57वा 2022 दामोदर मावजो कोकणी भाषेसाठी मिळाला आहे. आणि आता 58वा आपला गेल्या वर्षीचा गुलजार व
जगद्गुरु रामभद्राचार्य. गुलजार यांना उर्दूसाठी मिळाला आणि रामभद्राचार्य यांना संस्कृतसाठी भेटलेला आहे. आणि आता 59 कोणाला भेटलाय? कोण आहेत? कुठले? हिंदीचा आहेत. कळलं? छत्तीसगड मधले पहिले आहेत. एवढं कळलं? बघा आता मराठी विजेते. मराठी विजेते महत्वाचे आहेत. एवढेच आहेत 4. एवढं व्यवस्थित ध्यानात ठेवा. बघा पहिले मराठी वि.स. खांडेकर होते. मराठी माणूस कोण होता पहिला? वि.स. खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर यांना ययाती या साहित्य प्रकारासाठी म्हणजे कादंबरी प्रकारात 1974 ला पुरस्कार भेटला होता. वि.स. खांडेकर यांना, विष्णू सखाराम खांडेकर यांना पहिले महाराष्ट्रीयन ज्ञानपीठ प्राप्त व्यक्ती. पुढे बघा विष्णू वामन शिरवाडकर यांना विशाखा या साहित्य काव्यसंग्रहासाठी, विशाखा या साहित्य काव्यसंग्रहासाठी. बघा पुढं गोविंद विनायक करंदीकर अष्टदर्शनीय काव्यसंग्रहासाठी आणि भालचंद्र नेमाडे हिंदू या कादंबरीसाठी त्यांना भेटलाय. मग किती जण आहेत? 4 जण आहेत. पहिलं कोण आहे? वि.स. म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर. दुसरे आहेत विष्णू वामन शिरवाडकर, वि.स. खांडेकर, शिरवाडकर. परत आहेत गोविंद विनायक करंदीकर, करंदीकर, खांडेकर, शिरवाडकर, करंदीकर. कर 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 व्यवस्थित ध्यानात ठेवायचं. कर 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 हा. आणि 50वे भालचंद्र नेमाडे. कळलं? हेही महत्वाचे आहेत. विचारतात प्रश्न, विचारलेले आहेत प्रश्न. कळलं? पुढे बघा झाले एवढे महत्वाचे पुरस्कार. हा आज आपला पहिला पार्ट आहे महत्वाच्या पुरस्काराचा. आता उद्याही काही महत्वाचे पुरस्कार आहेत, क्रीडा क्षेत्रातील महत्वाचे पुरस्कार आहेत, ते आपण आता उद्या बघणार आहे. मित्रांनो आपल्या चॅनलचा उद्देश काय आहे तर गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यापर्यंत आपलं शिक्षण पोहोचलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक विनंती करतो की आपला चॅनल सबस्क्राईब करा, सर्वांना शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.